राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीतनं न लढण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय। दुसरीकडे शरद पवार गटाकडनं युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। बारामतीत नेमकं घडतंय तरी काय बघूया। तुम्ही लोकसभेत जे करायचं ते केलं, मी ती नाराजी मनात ठेवली नाही, मी तुमचं काम केलं। म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता लोकसभेच्या पराभवानंतर बारामतीतनं विधानसभेची निवडणूक लढायची की नाही याबाबत अजितदादांच्या मनात शंका आहे। अजितदादांनी कार्यकर्ता बूथ कमिटीच्या बैठकीत बारामती आपण लढवणार नसल्याचे संकेत दिले। मी निवडणुकीत जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून आणायचंय, कसं निवडून आणायचं ते तुम्ही ठरवा असं अजितदादांनी म्हटलं। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। बारामती लोकसभेच्या रिंगणात नणंद भावजय अशी लढत झाली। अजितदादांनी बारामतीकरांना विकासाची आण दिली, मात्र बारामतीकरांनी करायचं तेच केलं आणि सुप्रिया सुळेंना पुन्हा लोकसभेत पाठवलं। हीच सल अजितदादांच्या मनात राहिल्यानं दादांना आता बारामती नकोशी झालेली दिसते। असं जरी असलं तरी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या उमेदवाराची भूमिका पटलेली नाहीये। अजितदादा यांनी सुपा येथे सांगितले की मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही मीच आहे म्हणून निवडून द्या, पण हे आम्हाला मान्य नाही। बारामतीच्या विकासासाठी अजितदादा हेच आम्हाला उमेदवार पाहिजेत आणि तेच आमदार म्हणून इथं पाहिजेत। दरम्यान अजित पवारांच्या या निर्णयावर त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही निशाणा साधला। खरं म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे। एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। बारामती तालुक्यातील सुपे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कार्यकर्ता मेळावा पार पडलाय आणि या मेळाव्याला संबोधन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिलेत। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवाची सल अजित पवार यांच्या मनामध्ये कुठेतरी आहे, त्यामुळं उद्याची विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही याबाबत अजित पवारांच्या मनामध्ये साशंकता आहे। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाचीही गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभेसाठी चर्चा होती। आपण 7 वेळा बारामतीचं नेतृत्व केलं, त्यामुळं बारामतीची निवडणूक लढण्यासाठी आपली इच्छा नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांना दिली होती। त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीची निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत दिलेत। मात्र अजित पवार यांच्या या निर्णयाला अजित पवारांच्या समर्थकांनी, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय। बारामतीचं नेतृत्व आम्हाला अजित पवार म्हणूनच हवे आहेत आणि अजित पवार यांनीच बारामतीचं नेतृत्व करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती।